आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही साप आहेत जे चावल्यावर माणसाचा मृत्यू निश्चित असतं। तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये सापांच्या सुमारे 52 पेक्षा अधिक जाती आढळतात आणि यातच 4 असे साप आहेत ज्यांना पकडायला सर्पमित्र सुद्धा घाबरतात। तर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे मण्यार। मण्यार या सापाला महाराष्ट्राचा सायलेंट किलर म्हटलं जातं, कारण हा साप रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय होतो आणि कधी कधी घरामध्ये झोपलेल्या लोकांच्या अंथरुणात येतो आणि माणसाने थोडी जरी हालचाल केली तेव्हा लगेच तो त्याला चावा घेतो। याच्या चाव्याने अजिबात वेदना होत नाही, त्यामुळे अनेक माणसं झोपेमध्येच मरण पावतात। याचे विष नागापेक्षा 10 पट जास्त धोकादायक असल्याने सर्पमित्र सुद्धा याला पकडताना घाबरतात। यानंतर पुढचा विषारी साप आहे घोणस। घोणस हा साप आकाराने जाड आणि थोडक्यात अजगरासारखा दिसतो। जेव्हा याला धोका जाणवतो तेव्हा हा प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो। याचा हल्ला करण्याचा वेग इतका जास्त असतो की माणसाला मागे हटायला वेळच मिळत नाही। जेव्हा हा चावतो तेव्हा याचे विष मानवाच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार करतो, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्राव सुरू होऊन काहीच वेळामध्ये माणसाचा मृत्यू होतो। पुढचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नाग। नाग हा साप आपल्या मोठ्या फणामुळे आणि आपल्या आक्रमक रूपामुळे ओळखला जातो। नागाचे विष थेट माणसाच्या नर्वस सिस्टीमवर हल्ला करतो, त्यामुळे नाग चावल्यानंतर काही मिनिटातच माणसाला अर्धांग वायूचा झटका आल्यासारखं होतं। डोळे जड पडतात आणि श्वास घेणं कठीण होतं आणि जर लवकर उपचार केला नाही तर काहीच वेळात माणसाचा मृत्यू होतो। नागानंतर येतो फुरसे, जो आपला चौथा विषारी साप आहे। फुरसे हा साप आकाराने खूप लहान असला तरी तो खूप रागीट असतो। हा प्रामुख्याने कोकण आणि खडकाळ भागात पाहायला मिळतो। हा साप कधीही शांत बसत नाही, तर आपली त्वचा एकमेकांवर घासून गर्वतीसारखा करकर आवाज काढतो। लहान आकार आणि प्रचंड चपळाईमुळे याला हाताळणे अनुभवी सर्पमित्रांसाठी सुद्धा मोठे आव्हान असते। मंडळी, जर तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।